मान्य नवनाथ सरांना विनंती करतो. नवनाथजी मडवी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यस, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी वन्स अगेन सॅगी पाटील. सागरनं दमदार कार्य केलं. विथ द बॉल देखील विकेट आले आणि बॅटिंग करत असताना फिनिश टच देखील त्याच्या माध्यमातून षटकार ठोकत असताना आपल्या स्टाईलनं मॅच फिनिश केली आहे. तो राहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. याचे सॅगी पाटील सन्मान्य आमचे मडवी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. नवनाथजी मडवी सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण सागरला द्यायचा आहे. वेल प्लेड आणि पुढील मॅचसाठी सागरला शुभेच्छा. जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं प्रिन्स 11 गावदेवी बुरदुल आणि विरोधात स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. सन्माननीय श्यामशेठ म्हात्रे उसाटणे गावच्या यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 3000 रुपयाची धनराशी आली आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतोय. तर मॅच यस पंचांचा सिग्नल आला. मॅच सुरू होतोय. एका बाजूने उंबारली आणि विरोधात खेळत असताना आपण पाहतोय टीम बुरदुलला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर एका बाजूनं ज्युनियर प्रेम गोलंदाजी ट्रॅकवरती प्रेम भोईरला आपण पाहू शकाल. स्पर्धा गाजवली प्रेम भोईरनं देखील, परंतु समोर महेश पाटील आणि साथीनं सुधीर पाटील. व्हेरी फर्स्ट बॉल दांडी गुल केली आहे. पहिल्याच बॉलवरती हे अग्रेशन आणि सोबत फलंदाजाला घरचा रस्ता दाखवलाय शून्यावरती. भोईर यांच्याकडून कॅच प्राइज झालेलं. विकेट बॅटिंगला 1000 रुपयांचं उंबारलीच्या बॉलर्सला. बुरदुलचे माजी सरपंच श्रीमान नितेश शेठ पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावर देऊन स्थानाबद्ध व्हा. वेलकम ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागत आहे. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून गतवर्षी बुरदुलच्या क्रीडांगणावरती प्रकाश झोतातील एक दैदिप्यमान स्पर्धा आपण पाहिली होती. सन्माननीय नितेश पाटील साहेबांना विनंती ह्या आपण स्वागत. ॲक्शन रिप्ले ते दांडीगुल फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु ज्या पद्धतीनं वेग आहे प्रेमकडे तो वेग पाहायला मिळाला आणि सोबत ॲक्युरेसी देखील सातत्याने तो दाखवताना पाहायला मिळतोय. आणि पहिल्याच बॉलवरती दांडी गोल झाली आहे. नवीन फलंदाज अजय बॉम्बे मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर आहेत, परंतु समोर अगदी भेदक गोलंदाज प्रेम भोईरला आपण पाहतोय. सलग 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता. सुरुवातीला जेव्हा 2 सामने जिंकले होते गावदेवी उंबारलीनं, स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारलीला आपण पाहतो टॉस जिंकला, फिल्डिंग करतोय. आणि समोर खेळत असताना प्रिन्स 11 गावदेवी बुरदुलला आपण पाहू शकाल. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. खरं तर ह्याच गोलंदाजीसाठी ओळख आपण पाहतोय ती प्रेम भोईरची. ॲडव्होकेट सन्माननीय सुनील शेठ पाटील साहेबांचं आगमन, सोबत आमचे विनोद शेठ यांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळतं. विनोद शेठ पाटील मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. नारायणगावचे वेग पाहू शकाल, प्रचंड वेग. आणि ह्या वेगानं सध्या तरी बीट करत असताना इम्प्रेसिव्ह गती आपण पाहतोय. ज्या पद्धतीने ISPL मध्ये आपण विवेक शेलार कलिंग एक्सप्रेस त्याने तब्बल 145.2 अशा पद्धतीनं बॉल टाकला, तशीच काही वेगाची स्वारी सध्या तरी गोलंदाजी लय भारी ज्युनियर प्रेम भोईर. 2 चेंडू डिलिव्हर केलेत. अगदी जाग्यावरनं अशालभूत नजरेनं अजय गोलंदाजच्या चेंडूकडे पाहत राहिलाय. इतकी भेदकता आणि इतकी दाहकता सध्या तरी दाखवत असताना प्रेम भोईर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर आहेत. वेग प्रचंड, एज घेऊन बॉल चाललाय गली रिजनला, सेकंड स्लिप ज्याला आपण म्हणू शकतो. आणि बॉलला स्टॉप केलं जाईल तोपर्यंत एकही नाही. या 3 चेंडू समाप्त झालेत आणि अजूनपर्यंत बुरदुलचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळत नाही. या तर धनाजी नाना पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं डोनेशन आलंय. त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. 3 चेंडू एकही धाव नाही आहे, 1 विकेट आली आहे. महेश पाटील महत्वाचा फलंदाज, त्याला शून्यावरती तंबूचा रस्ता दाखवला प्रेम भोईरनं लेफ्ट मोर विकेटनं. चांगला चेंडू पंचांकडे कटाक्ष टाकलाय, परंतु पंच दर्शवतात की अतिरिक्त बाहेर निघणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने जर टीम उंबारलीचा विचार केला तर कॉम्बिनेशन या संघाचं अप्रतिम आहे. सोबत सिनियर प्लेयर्स आहेत. उभरता सितारा प्रेमला आपण पाहतोय, ज्युनियर प्रेम, सिनियर प्रेम देखील आपण पाहू शकाल. सचिन भोईर आणि सोबत आपण या संघाचा लसित मलिंगा, सोमनाथ दादाला देखील पाहतोय. एक संतुलित संघ आपण पाहतोय.
तर खारघर गावचे सन्माननीय मंदारजी पाटील यांचं आगमन झालंय. विनंती त्यांना या मंचावरती स्वागत. इथे देखील दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर, कदाचित जास्त वेगानं चेंडू आता डिलिव्हर करण्याचा प्रयत्न प्रेम करतोय. लेदर क्रिकेटचे धडे गिरवलेत या गोलंदाजाने. ॲक्शन त्याचा आपण पाहू शकाल, ज्या पद्धतीने तो फॉलो थ्रू सांभाळतो आणि अगदी ज्या पद्धतीनं तो बॉल रिलीज करतो, ह्या साऱ्या काही गोष्टी आधी प्रशिक्षण घेतल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण पाहतो केल्या जातात त्या पद्धतीनं सध्या तरी लईमध्ये गोलंदाजी आपल्याला प्रेम भोईरची पाहायला मिळतोय. परंतु सलग दोन वाईट आलेत आणि धाव फलकाचा विचार केला तर ते अतिरिक्तनं खातं खुलत झालंय. 2 धावा धावफलकावरती. वेग पुन्हा प्रचंड आपण पाहतोय. आता लाईन मिळाली आहे. आता मात्र पुन्हा सूर गवसला प्रेम भोईरला आणि हेच यष्टीरक्षक सोमनाथ दादा सध्या सांगत असताना की हीच लाईन तुला ठेवायची आहे, ते अॅक्युरेट लाईन. ज्या पद्धतीनं व्हाईट लाईनच्या जवळून चेंडू तो सध्या तरी हाताळतोय, इम्प्रेस केलं गोलंदाजीमध्ये प्रेमनं. डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत विथ द बॅट एकही धाव आली नाही. 2 धावा ज्या स्कोर कार्डवरती आपण पाहतो त्या एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात. व्हाईट बॉल आपण पाहिलेत. 4 षटकांची मॅच, अगदी लक्षवेधी मॅच. आणखी सध्या तरी क्राऊड आपण पाहतोय आणि खास करून बुर्दुलचे प्रेक्षक मोठ्या संख्येनं मॅचचा आनंद घेण्यासाठी काल रात्र बुर्दुलनं गाजवली आहे. इथे देखील तोच प्रचंड वेग, मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त अफलातून गोलंदाजी, तेच तर्रार, दी ट्रेमेंडस बॉलिंग सध्या तरी प्रेम भोईर करत असताना. ज्युनियर प्रेम भोईर मैदानाच्या आतमध्ये. जरी ज्युनियर हे नाव असलं तर त्याच्या पाठीमागे त्याची कामगिरी इतकी भारगस्त आपण पाहतोय. ती अटॅक, तीच तरार गोलंदाजी, वेगाची स्वारी सध्या तरी आपण प्रेमची पाहतोय. 5 बॉलमध्ये विथ द बॅट एकही चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. इतकी बेधकता सध्या गोलंदाजीमध्ये. तिखट मारा सध्या प्रेम करत असताना. शेवटचा बॉल 1 टू गो. इथे देखील एज घेऊन बॉल चाललाय गली रिजनला. पर्याप्त अवधी होता, धाव पूर्ण केली जाईल. डाव पहिला आपण पाहतो त्यापैकी पॉवर सर्कलचं पहिलं महत्वाचं षटक समाप्त झालंय आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 1 गाड्याच्या मोबदल्यात 3 धावा. सध्या तरी आता आमचे डीजे सँडी डिनर कदाचित त्यांचा वेळ झालाय आणि त्या कारणास्तव आता गीतं वाजत नाहीत. अन्यथा काही प्रेक्षक मॅचमध्ये सध्या तरी बॅटिंग चांगली नाही, कदाचित गीतं चांगली ऐकायला मिळतील या उद्देशानं मैदानाच्या चहूबाजूला पाहायला मिळत आहेत. अनेक मागील काही रात्रींचा विचार केला तर अनेक जे प्रेक्षक आले होते ते गीतांवरती नाचताना देखील पाहायला मिळाले. या स्पर्धेची ही ती ओळख देखील राहिली. तर चला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, टीम उंबारली ही सूचना असेल. आजची अंतिम रजनी आहे. डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतोय. सुरुवातीच्या मॅचेस लवकर झाल्या परंतु आताच्या मॅचेसमध्ये थोडासा वेळ जास्त खर्च होताना आपण पाहतोय. महत्त्वाच्या मॅचेस आहेत. जर प्रत्येक संघ ट्रॉफीचा हकदार झाला आहे परंतु चॅम्पियन पदाची ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे आणि त्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना एका बाजूने आपण पाहतोय प्रिन्स 11 गावदेवी बुर्दुल, तर विरोधात स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी कुंभारलीला आपण पाहतोय. चला बराचसा वेळ आता सध्या खर्च झालाय. एका षटकानंतर दुसऱ्या षटकाची नियुक्ती करत असताना बराचसा वेळ. सोमनाथ भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती. गावदेवी उंबारलीचा लसित मेलंगा म्हणून ज्याची ओळख राहिली आहे, अगदी साईड आर्म अँगलनं तो गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. दुसरं षटक प्रगतीपथावर 3 धावा. बाद होणारा फलंदाज महेश पाटील शून्यावरती परतला. त्यानंतर मात्र आता अजयवरती फोकस करावा लागेल. 5 बॉल 1 वरती तो खेळतोय परंतु सध्या तर ज्या पद्धतीनं त्यानं खेळ केलाय ती त्याच्या टॅलेंटला जरूर तो न्याय देत नाहीये. नेहमीच त्याच्या बॅटमधनं मोठे फटके आपण पाहतोय. आज बुर्दुल गावातील बरेचसे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की या मंचावरती खरं तर ह्या संघाच्या नेहमीच पाठीशी असणारा आमचा व्यक्तिमत्व गुरुनाथ शेट्ट पाटील यांना देखील आपण पाहतोय. तर विनंती त्यांना देखील या मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि अनेक सारे त्यांचे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं आपण पाहतोय, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. सोमनाथ भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 आणि बॉल पहिलाच. फुल टॉस समोरच्या दिशेला लॉब केला. फटका फसलाय. झेलची शक्यता. टिपलाय झेल आणि संपलाय खेळ अजय बॉम्बेचा. धक्का दुसरा. बॅटिंग टीम गावदेवी बुर्दुलला. झेल टिपलाय. अप्रतिम झेल. ज्या पद्धतीनं बॉलवरती त्याचं लक्ष होतं तदनंतर ज्या पद्धतीनं त्यानं बॉल कलेक्ट केलाय आणि खेळ संपला अजयचा. अशा अपेक्षा अजयकडनं होत्या परंतु तो बाद झालाय. एका बाजूने आता पूर्ण दारोमदार असेल या मॅचची ती सुधीर पाटील कॅप्टन आहेत या टीमचे आणि त्यांच्यावरती आता जबाबदारी वाढली आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नेट क्रमांक 4 वरती प्रतीक कोपरकर दाखल होताना. खरं तर ह्या संघाचा खेळ ह्या हंगामात चांगला राहिला आहे. नुकतीच जी स्पर्धा मी एकाडपाडाच्या वतीनं पाहिली होती त्या ठिकाणी चॅम्पियन
राहिला होता हा संघ. डे फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा होती, 2 दिवसीय स्पर्धा, आणि तिथे प्रतिस्पर्धी किरवली संघाला पराभूत करून हा संघ चॅम्पियन झाला होता. आणि जबरदस्त खेळ तिथे, सलग 5 चेंडू 5 षटकार हा विक्रम सुधीर पाटीलनं केला होता, परंतु तोच विक्रम या स्पर्धेमध्ये पुन्हा त्याला करून दाखवावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आलाय, हा देखील या संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. आता नजरा त्याच्यावरती असतील. ते आघाडीचे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आता डाव सावरावा लागेल. तो एका बाजूनं प्रतीक आणि साथीनं सुधीरला. षटकातील दुसरा चेंडू सोमनाथ कर्ण, चांगला चेंडू होता. ते ड्राईव्ह करत असताना ऑफ साईडला ऑफ ड्राईव्हचा फटका डीपमध्ये प्रेमला आपण पाहतोय. बॉल उचलून फेकी केला जाईल, तोपर्यंत फक्त सिंगलनं धावफलक 4 वरती. त्यामध्ये 2 धावा एक्स्ट्राच्या आहेत. म्हणजे गोलंदाजीमध्ये किती बेधकता दाखवली उंबारलीनं ते आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीनं प्रेमनं म्हटलं होतं की टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग आम्ही करू, प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. बुर्दुल संघ देखील चांगला आहे, परंतु आम्ही गोलंदाजीमध्ये बेस देण्याचा प्रयत्न करू, आणि सध्या तेच घडतंय. चांगला चेंडू, अगदी बॉल समोरच्या दिशेला खेळत असताना डीपमध्ये लॉंग ऑन तैनात आहे. सिंगल पूर्ण होईल. सिंगल डबलनं मोठं टार्गेट बनणार नाही, त्यासाठी आता हवाई हल्ला करावा लागेल. सुरुवातीच्या षटकामध्ये जिथे बेधकता दाखवली ती प्रेम भोईरनं, ज्युनियर प्रेम भोईरला आपण पाहिलं, आणि पॉवर प्लेमध्ये त्यानं धावा खास करून खर्च केला नाही. ही जमेची बाब राहिली ती टीम उंबारलीसाठी. उंबारलीचे देखील मोठ्या संख्येनं प्रेक्षक आलेत. बैठक तर दाखवली, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. फॉलिंग स्वीप खेळायचं होतं सुधीरला, परंतु बॉल येतोय तो डॉट. प्रतीक आहेत त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला प्रतीकला आपण पाहतोय. कदाचित आपल्या फेवरेट झोनला खेळण्याचा त्यानं प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. साईड आर्म अँगलनं जेव्हा गोलंदाजी केली जाते तेव्हा मात्र अशा पद्धतीचे फटके इतकी सोपी गोष्ट नाही आहे. गोलंदाजीमध्ये भेदकता आहे, सोबत भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी. इथे देखील बॅटची आतली काढा लागली होती. बॉल ट्रॅव्हल करत नाही पुढे, धाव देखील मिळणार नाही. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. ज्या पद्धतीनं पाया रचला ह्या मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना पॉवर सर्कलमध्ये प्रेमनं, अगदी त्यावरती जणू काही कळस चढवण्याचं काम सध्या तरी सोमनाथ भोईर करत असताना. सुरुवातीला आपण यंग टॅलेंटेड जोश पाहिला, आणि त्यानंतर अगदी अनुभवानं परिपूर्ण अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ भोईर यांची पाहतोय. 2 धावा आतापर्यंत या षटकात खर्च झाल्यात. धावफलकावरती आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला, आणि फक्त पाहायला मिळतात त्या 5. चांगला चेंडू खोदून काढला, डीपमध्ये बॉल आलाय, तो एक्स्ट्रा कव्हरला. थोडंसं फंबल होत आहेत. प्रेमला पण तिथे पाहतो, फिकी दमकम आहे या पट्ट्याच्या शोल्डरमध्ये. अगदी डीपमधनं बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये त्यानं डायरेक्ट फेकलाय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 7 वरती आता 2 गडी आपण पाहतोय. 2 षटकानंतर खूप कमी धावसंख्या बॅटिंग करत असताना प्रिन्स 11 गावदेवी बुर्दुलची आपण पाहतोय. आणि खरं तर बुर्दुल संघाचा विचार केला तर गेली 20 ते 25 वर्ष बुर्दुलसाठी ज्यांनी क्रिकेटची सेवा केली, अंकुश बॉम्बे एक लेजंड क्रिकेटर आपण पाहू शकाल. आज जरूर रेग्युलर फॉर्मॅटला ते अलविदा करणार आहेत. आज रेग्युलर फॉर्मॅटमधनं ते निवृत्ती जाहीर करतायत, आणि जरूर जेव्हा त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल तर तेव्हा जरूर त्यांना आपण निश्चित त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार आपण प्रदर्शन करणार आहोतच. जबरदस्त खेळ मागील काही वर्षामध्ये सातत्यानं अंकुश बॉम्बे एक उत्कृष्ट गोलंदाज, जादुई गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आपण मागील 20 वर्षामध्ये 20 ते 25 वर्षामध्ये जरूर पाहिली. खरं तर जेव्हा जेव्हा कमी धावा रोखायच्या असायच्या ना, तेव्हा तेव्हा बॉल अंकुश बॉम्बे यांच्या हातामध्ये दिला जायचा, आणि बॉलला टर्न करणं ही कला सातत्यानं त्यांनी आजवरती सिद्ध करून दाखवली आहे. आणि आज जरूर रेग्युलर फॉर्मॅटला त्या अलविदा करत असताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 गोलंदाजीमध्ये सिनियर प्रेम भोईर. ओव्हर द विकेटचा हा चेंडू लॉब करायचं होतं, फटका फसला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु झेल सुटलाय. सचिन भोईर होते त्या ठिकाणी, त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. खरं तर एक महत्त्वपूर्ण प्लेअर आहेत, सध्या तरी विचार केला 40+ आहेत, परंतु दमकम आहे. नेहमी सातत्यानं चांगला खेळ त्यांच्याकडनं देखील पाहायला मिळतोय. धावा 2 मिळतील. 2 धावफलक आता पुढे सरकत असताना 9 अंकावरती. स्ट्रायकिंग एंडला संघाचा सेनानायक सुधीर पाटीलला आपण पाहतोय. त्याच्याकडनं आता भरपूर अपेक्षा आहेत त्या टीम बुर्दुलला. समोर प्रेम भोईर, सिनियर प्रेमला आपण पाहतोय. लेंथ लाईन पाहावी लागेल. पंचांकडे कटाक्ष टाकला तर जातोय, परंतु पंच व्हॅलिड बॉल दर्शवत आहेत, आणि कदाचित आता पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं जाईल की नाही. सध्या तरी तेच घडतंय. आता यस, फलंदाज सांगतोय की जरूर पंचांच्या डिसिजनला आता चॅलेंज करण्यात येईल. 3रे पंच
आता जरूर चेक करतील एक्झॅक्टली हा बॉल व्हाईट लाईनच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे, सध्या ते चेक करण्यात येईल. कंट्रोल रूममध्ये आपण पाहतोय आयोजनकर्ता देखील आहेत. कदाचित आमचे तिसरे पंच आता डिनर साठी गेलेत, तर त्या कारणास्तव आता आयोजनकर्ता तिसऱ्या पंचांची भूमिका पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. डिसिजन सध्या तरी पेंडिंग आहे, क्रिटिकल डिसिजन आपण पाहतोय आणि प्रत्येक डिसिजनसाठी आता वेळ घेतला जाईल यात शंकाच नाही आहे. महत्त्वाचे मॅच आपण पाहतो. इथनं जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये अर्थात आणखीन पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. आणखी प्रत्येक संघ चॅम्पियन बनण्याच्या हेतूने सध्या तरी खेळ करतोय. या अगोदर ज्या पद्धतीनं उसाटण्याचा खेळ पाहिला, यस व्हॅलिड बॉल, लिगल डिलिव्हरी आपण पाहतोय. अगदी व्हाईट लाईनच्या जवळून हा बॉल ट्रॅव्हल झालाय. पंचांचा डिसिजन इथे काही पकडला जाईल. पंचांच्या सोबत तिसरे पंच जात असताना ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. व्हाईट लाईनच्या अगदी जवळून हा बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतो. हा ऍक्शन रिप्ले GTCच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. फुल टॉस बॉल प्रहार केलाय, बॉल डीप मध्ये मिड विकेटला. इथे मात्र फिल्डिंग करत असताना पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाची मागणी. यस, पुन्हा आता सागर यांना यावं लागेल कारण की बीमरसाठी आता चेक करण्यात येईल. एक्झॅक्टली बेस्ट पेक्षा हा चेंडू उंच होता की खाली, आता चेक केलं जाईल. पुन्हा फटका खेचण्याचा प्रयत्न तर केला, परंतु व्यवस्थित चेंडू बॅटचं कनेक्शन नव्हतं. अन्यथा हा बॉल भीमाने सीमारेषा पार जायला हवा होता, पाल्यामध्ये होता मी तरी म्हणेन, परंतु तसं घडलं नाहीये. एक्झॅक्टली आता काय घडलंय ते चेक केलं जाईल. किती उंची होती आणि कशा पद्धतीनं बॅट्समन स्ट्रोक खेळत असताना त्याची पोझिशन देखील काय होती, ह्या साऱ्या काही गोष्टी पाहिल्या जातात आणि तदनंतर आपल्यापर्यंत रिझल्ट येईल यात शंकाच नाही आहे. जरूर दोन्ही अँगलनं पाहिलं जाईल. जर आपण विचार केला तर 3 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. नो बॉल, वेस्ट पेक्षा हा चेंडू उंच आहे, कमरेपासून उंच, आणि फलंदाज बचावला देखील कारण की झेल पूर्ण केला होता. 1+1 अशा धावा 2 मिळतात. या 2 धावफलकाचा विचार केला तर 11 धावा स्कोर कार्डवरती. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. जेव्हा चेंडू बॅटचा संपर्क झाला, बॉलमध्ये उंची पाहायला मिळाली आणि तेच पाहिलं तिसऱ्या पंचांनी आणि जरूर हा नो बॉल घोषित केला. फ्री हिट बॉल. आता संधी असेल ते मैदानाच्या आतमध्ये आलेला प्रतीकसाठी. आतापर्यंत त्याने संघर्ष केलाय, परंतु आता फ्री हिट बॉल, त्यावरती जर मोठा फटका आला तर टचमध्ये पुन्हा प्रतीक येऊ शकतो. आणि जरूर बॉलला फेकून देत असताना फ्री हिटची संधी साधली. बॉलला पाठवलं मिड विकेट पार, आला तो देखणार रुबाबदार षटकार. या षटकाराची अत्याधिक आवश्यकता होती ती टीम बुर्दुलला. आता चार्ज होऊन बॅटिंग करावी लागेल कारण की सुरुवातीला गोलंदाजांचं वर्चस्व पाहिलं, परंतु आता तदनंतर बॅट्समनला आता बॅटचा फेस खोलावा लागेल षटकाराला. आणि पहिला षटकार या पूर्वार्धामधील आपण पाहतोय. फ्री हिटची संधी साधली प्रतीकनं. मी म्हटलं होतं एखादा प्लेयर्सला फॉर्ममध्ये येण्यासाठी बॉल एखादा मिडल होणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारचा हा षटकार आपण पाहिला प्रतीकनं ठोकलाय. आणि धावफलक आता वेगानं फ्लाय होत असताना 17 अंकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 2 चेंडू समाप्त झालेत, अजूनही 3 चेंडू, 1 चेंडू डॉट आला होता. 3 चेंडू समाप्त झालेत. टीव्ही स्क्रीनवरती कदाचित हे लक्ष आलं होतं, त्या कारणास्तव जरूर आमच्याकडनं स्मॉल मिस्टेक होते. इथे देखील चांगला चेंडू. षटकार नंतर प्रत्युत्तर प्रेम भोईर देखील देत असताना या षटकातील हा दुसरा डॉट आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती 2, त्यानंतर डॉट, नोला सिंगल आली होती आणि त्यानंतर फ्री हिटला षटकार आलाय आणि पुन्हा डॉट येतोय. आता 2 चेंडू जरूर शिल्लक आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती धावफलकावरती 17 पाहायला मिळतात. इथे देखील अगदी पॉइंटला क्षेत्ररक्षक उभे होते, त्यांच्या हातामध्ये सरळ झेल देऊन बसलाय. प्रतीकचा खेळ संपलाय, धक्का लागेल तो आता 3रा. वापसी करत असताना प्रेम भोईरला आपण पाहतोय, सिनियर आहेत आणि खरं तर सिनियर जरी असले तरी देखील वयवर्ष त्यांचं फारसं पाहायला मिळत नाही, परंतु टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव त्यांना देखील फारसा आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती प्रतिस्पर्ध्यांना रोखत असताना नवीन फलंदाजा मैदानाच्या आतमध्ये अभि पाटीलला आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ अभिचा राहिला आहे, म्हणजे त्याच्याकडनं अशा अपेक्षा बुर्दुलला देखील असेल. मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन अजूनही एका बाजूने लढतोय, परंतु हवा तसा न्याय त्यांना देखील त्याच्या खेळीनं दिला नाहीये. अपेक्षा होती, हा बॉल पडला आणि थोडासा आतमध्ये देखील आला. अगदी इन स्विंगर हा बॉल होता. आतमध्ये वळण देत असताना आपण पाहू शकाल ही शैली खरं तर प्रेम भोईर दाखवतोय. ती बॉलला टर्न करत असताना नवीन फलंदाज अभि पाटील ऑन स्ट्राईक.
आल्या आल्या तो देखील बीट झालाय, पडला बॉल आणि पुन्हा आतमध्ये आला. इन स्विंगर पुन्हा हाताळला प्रेमनं आणि चक्रावून सोडलंय ते अभि पाटीलला. अगदी तिसरं षटक या ठिकाणी पूर्ण झालं. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 17-4-3. 17ला आता 3 गडी गमावलेत ते बॅटिंग करत असताना. प्रिन्स 11 गावदेवी बुर्दुलनं. नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचा आहे. मॅच पाहायला मिळेल एंजल 11 गावदेवी एकाडपाडा. सन्माननीय बिंदास शेट्ट पाटील यांनी पुरस्कृत केलेला एकाडपाडा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जर्मन शिरवली संघ हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे टीम कॅप्टन आपण टॉससाठी जरूर आमच्या दिशेनं लगेच मार्गस्थ व्हायचा आहे. आतापर्यंत 3 षटक पूर्ण झालेत. यानंतर अजून 1 षटकाचा खेळ बाकी आहे. त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 3 षटकानंतर धावफलकावरती फक्त 17 पाहायला मिळतात. डेट ओव्हरमध्ये आता गोलंदाजीसाठी सचिन भोईर यांचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. 2 प्रेम आपण पाहिले आणि एका बाजूनं सिनियर सचिन भोईर आणि सोमनाथ भोईर यांना आपण पाहतोय. खरं तर कॉम्बिनेशन या गोष्टीची चर्चा अगोदर देखील केली होती. या संघामध्ये सिनियरचा अनुभव आणि सोबत युवा जोश आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला आपण पाहिलं ज्युनियर प्रेमला, सिनियर प्रेमनं देखील 1 षटक चांगलं टाकलं, कमबॅक केलं तरी देखील. आणि आता सचिन आलेत. फटका फसलाय, झेलची शक्यता, दुरून क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल कॅरी केलाय, काय जबरदस्त झेल, ज्या वेगानं धावला होता. आणि खरं तर या संघासाठी चित्त्याप्रमाणे त्याची कामगिरी पाहायला मिळते. आधी गोलंदाजीमध्ये देखील त्याच पद्धतीनं धावतो, बॅटिंग करत असताना देखील क्रीजवरती तितक्याच वेगानं तो धावताना पाहायला मिळतोय. आणि इथे देखील कॅचिंग जबरदस्त पाहायला मिळतंय. दरम्यान सन्माननीय रोशनजी पाटील वाऊंजाचे, त्यानंतर कालुराम शेठ गोंदली, तसेच सोबत दीपकजी पाटील, अमरजी गायकर आणि जगनजी पाटील, तसेच सोबत शिरवळी गावचे सन्माननीय प्रकाशजी सुरखादे या ठिकाणी उपस्थित आहेत. या ज्या मान्यवरांचा आम्ही नावोल्लेख केलं त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. परंतु काय अप्रतिम झेल या ठिकाणी पूर्ण केला. अगदी भरधाव वेगानं, अगदी रनिंग अँड स्टनिंग कॅच मी तरी म्हणेन. ज्या पद्धतीनं प्रेमनं ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकाल टी व्ही स्क्रीनवरती किंवा स्मार्टफोनवरती देखील भरपूर उंच गेला होता बॉल, परंतु ज्या वेगानं धावला होता जणू काही अगदी चित्ता धावतो ना एखादी शिकार करण्यासाठी. आणि ती शिकार महत्त्वाची होती. सुधीर पाटीलला बाद करण्यासाठी हा झेल टिपायचा होता. तो झेल टिपला तो ज्युनियर प्रेम भोईरनं. ती अष्टपैलू कामगिरी काय असते ना, ती कामगिरी सध्या तरी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये या संघाचा वेल फिनिशर, परंतु आता फिनिश टच देईल का. 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 मध्ये बुर्दुलकर म्हणत असेल की किमान 3 षटकार यायला हवेत तर धावफलकावरती फायटिंग टोटल बनेल ती टीम बुर्दुलची. फटका चांगला, आल्या आल्या टोकलाय, बॉल अगदी समोर, डाऊन दी ग्राउंड, उडवलं बॉलला, सीमारेषा पार, आलाय षटकार. योगीराजजी भोईर आणि अंकितजी पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज. सचिन भोईरसाठी खरं तर आता सचिन भोईरच गोलंदाजी करतोय आणि हे कॅश प्राईज लावण्यात आले योगीराजजी आणि अंकित यांच्याकडनं. फुल टॉस बॉल टर्न केला ऑन साईडला, आल्या आल्या मात्र धावसंख्येला केला, वेग निर्माण करत असताना दम योगेशनं दाखवला. मी म्हटलं होतं या संघाचा वेल फिनिशर आहे आणि फिनिशर सध्या देण्याचा प्रयत्न. या 10 धावा बहुमूल्य आहेत. या 10नं धावफलक आता 27 वरती. सचिन भोईर यांना जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर जय भोईर यांच्याकडनं देखील 5000 आहेत. आता बॉल देखील 3 शिल्लक आहेत आणि कॅश प्राईज कमवण्यासाठी भीम पराक्रम त्याला करावा लागेल, कारण की बॉल 3 शिल्लक आहेत आणि विकेट देखील 3 मिळवायचे आहेत. परंतु एका बाजूला आक्रमण चढवलंय, आल्या आल्या ठोकला षटकार आणि त्यानंतरचा सुरेख चौकार, म्हणजे ताकदीसोबत तंत्र देखील दाखवत असताना योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान फुलटॉस बॉल लॉब केलाय समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल पूर्ण केलाय, दुसरीला नाही या चान्स घेतली जात नाही. या मैदानाच्या आतमध्ये आपण अभि पाटीलला पाहतोय, त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे आणि खास करून दुसरी धाव घेत असताना कदाचित विकेट सॅक्रिफाईस करावी लागली असती, परंतु अभिनं ते केलं नाही. तो 3 चेंडू 11चं महत्त्वपूर्ण योगदान योगेश पाटीलचं, परंतु आता अभि पाटीलला देखील बॅटचा फेस खोलावा लागेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 मध्ये मी म्हणेन एखादा षटकार गरजेचा आहे. काही जे प्रेक्षक मॅच एन्जॉय करायला आलेत त्यांना देखील माहित आहे समोर धाकड फलंदाजी अटॅक आहे. ते पाहता धावा बनायला हव्यात, परंतु दांडी गुल झाली आहे, जाऊ दिला, परंतु बॉल सरळ या स्टंडवरती आदळलाय. त्रिफला चिटच्या माध्यमातून फलंदाज अभि पाटील बॅक टू द डगआउट. आणखीन जर विकेट आला तर जय भोईर यांच्याकडनं 7000 रुपये यस कॅश प्राईज वाढलंय.
त्यांना देखील माहीत आहेत आता फार चेंडू शिल्लक नाहीत. या अगोदरच्या बॉलवरती अर्थात 5व्या बॉलवरती विकेट आणि 6व्या बॉलवरती जरी विकेट आला तरी देखील 7,000 रुपये मिळतील. त्यांना देखील माहीत आहे ओव्हर हॅट्रिक कंप्लीट होऊ शकते. सलग जरी विकेट आले नाहीत तरी देखील षटकामध्ये 3 विकेट तो मिळवू शकतो. नवीन फलंदाज भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये या संघाचा उभरता ऑलराऊंडर मी म्हणेन, कारण की गोलंदाजीमध्ये त्याची चमक आपण अनेक मैदानावरती पाहिली आहे, परंतु ह्या क्रीडांगणावरती ॲज अ फलंदाज देखील त्यानं स्वतःला प्रूव्ह केलं आहे. परंतु अंतिम बॉल लेफ्ट हँडर आहेत समोर सिनियर प्लेयर्स सचिन भोईरला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू विकेट आला तर कॅश प्राईज मिळेल, परंतु ह्या बॉलवरती धावा किती मिळतील ते पाहावं लागेल. 28 पर्यंत मजल मारली आहे बुर्दुलनं. गोलंदाजी अटॅक चांगली आहे. मॅचमध्ये फाईट करण्यासाठी एखादा मोठा फटका येईल का? अलॉंग दी कार्पेट खेळायचं होतं. बॉलर बॅक ड्राईव्ह धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये भूषण देखील बाद झालाय. डाव पहिला संपलाय आणि धावफलकावरती बांधल्यात त्या 28. 29 छोटं टार्गेट आहे, परंतु छोट्या टार्गेटमध्ये देखील मॅच रंगताना आम्ही अनेकदा पाहिल्या. मॅच समरी सध्या तरी बॅटिंग स्कोर कार्ड दाखवलं जाते. ज्या पद्धतीनं बॅटिंग करत असताना कोणत्याही फलंदाजाला स्टार्ट मिळाला नाही. एकमात्र फलंदाज ज्यानं डबल डिजिटमध्ये धावा बनवल्या तो योगेश पाटील, ज्यानं 3 चेंडू फेस करत असताना 11 बनवल्या. नेक्स्ट मॅच टॉससाठी दोन्ही संघनायक आलेत. आमचे बंधू अर्थात बिंदास शेठ पाटील पुरस्कृत संघ आपल्याला पाहायला मिळतो तो एंजल 11 गावदेव एकाडपाडा आणि विरोधात जय हनुमान शिरवली संघ. विनंती करतो बुर्दुल गावचे सन्माननीय ॲडव्होकेट सुनीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. टॉस बॉक्समध्ये आपण जाऊया जिथे सन्माननीय ॲडव्होकेट सुनील शेठ पाटील यांची स्पर्धा आपण बुर्दुलच्या क्रीडांगणावरती पाहिली होती मागील 2 वर्षामध्ये. तर जरूर एंजल 11 गावदेव एकाडपाडा आणि विरोधात जय हनुमान शिरवली. टॉस यस कॉल असेल शिरवलीचा. टेल इज अ कॉल. हेड आलाय. टॉस जिंकलाय. साईल डिसिजन काय असेल? बॅटिंग करायचे आहे. तर जरूर साईल बोलत नाही आहेत आणि टॉस जिंकल्यानंतर साईल बॅटिंग तर फिल्डिंग करताना आपण पाहणार आहोत ते जय हनुमान शिरवलीला. परंतु बरेचसे मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहतात, तर मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. उंबारली गावचे सन्माननीय मनोजजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर विनंती आहे मनोज पाटील यांना की आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण केला जाईल. आज उंबारली संघ जबरदस्त खेळ करताना देखील पाहायला मिळतो. मी प्रवीण शेठ पाटील यांनाच विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान यस माफ करा मनोजजी भोईर आहेत. उंबारली गाव म्हटलं तरी बरेचसे भोईर ब्रदर्स आपल्याला आवर्जून पाहायला मिळत आहेत. तर मनोजजी भोईर उंबारलीच्या या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचा शुभ सन्मान सध्या घडीला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे प्रवीण शेठ पाटील यांच्या माध्यमातून. खरं तर प्रवीण शेठ यांचा विचार केला तर क्रिकेट आणि बैलगाडा शर्यत या दोन्ही क्षेत्राशी निगडीत राहणारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पाहतोय. त्यानंतर आमचे मच्छिंद्र दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच मंदारजी पाटील खारघरचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मच्छिंद्र दादा देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल या आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत. मी पुन्हा आमच्या प्रवीण शेठ यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान पूर्ण करायचा आहे. तसेच सन्माननीय मंदारजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण पूर्ण करत आहोत. आजची अंतिम रजनी आपण पाहतोय. खरं तर डेमध्ये सुरुवात झाली. आमचे सन्माननीय मंदारजी पाटील खारघर गावावरून या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत आणि खास करून त्यांचा अमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल त्यांचे मी संघाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. तदनंतर आकाश पॅट्रिक्स खारघरचे या ठिकाणी उपस्थित आहेत. या आकाश दादा यस यायचं आपण. आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं शुभ सन्मान होईल. एका बाजूला मॅच देखील चालू झाले आहे. विकेटची शक्यता असेल.
परंतु जरूर मॅच देखील तितकीशी महत्त्वाची आहे. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण लवकरच आता आटपत आहोत. तदनंतर आपण सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आकाशजी पॅट्रिक साहेबांचा शुभ सन्मान आणि त्यानंतर सिद्धांतजी पाटील खारघरहून या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सिद्धांत पाटील दादांचा देखील आपण शुभ सन्मान करू. आणि जशी मॅच सुरू झाली आहे, अर्थातच मॅच सुरू तर झाली आणि कॉम्बॉक्समध्ये जोडले जात आहेत एक बुलंद आवाज ज्यांचा सातत्यानं आपण टेनिस बॉल क्रिकेट विश्वात देखील ऐकलाय. राहुलजी भोईर मॅन फ्रॉम मानेरे त्यांच्या दिशेने आपण वळत आहोत. थँक्यू सो मच साईजी. हे काही सन्मान आपण कव्हर केले मगाशी. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. मॅच आपल्याला महत्त्वाची पाहायला मिळते. कुंभारलीच्या अगेन्स्ट संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये बुरदुल. रन्स मात्र भरपूर कमी झाल्या पहिल्या इनिंगमध्ये. विनंती असेल सिद्धांत पाटील यांना जायचा आपण आपला सन्मान या ठिकाणी पूर्ण केला जाईल. जरूर या स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका वेलकम 11 उसाटणे आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांची आणि आलेल्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित सन्मान सध्या तरी आपण पाहतो पूर्ण करत असताना. थँक्यू. स्कूप करायचं होतं जरूर. 22चा कॉल सेकंडचा आहे. वेगानं दुसरं देखील धावा मिळेल. धावा ऑलरेडी बुरदुल टीमकडे भरपूर कमी आहेत. लेग बाय सेशन अंपायर्स आपल्यापर्यंत आले आणि अंकुश बॉम्बेची शेवटची रेग्युलरची मॅच आहे. तो नियुक्ती घेतोय रेग्युलर फॉर्मॅटमधून. खरं तर त्यानं देखील एक काळ गाजवलेला आहे बुरदुलकरिता. आजवर आमचा 10 ते 12 वर्षाचा अनुभव क्रिकेट कॉमेंट्रीचा आणि जरूर आज तो त्याच्या करिअरची शेवटची ही क्रिकेट टुर्नामेंट रेग्युलरची खेळतोय. रेग्युलरपासून तो दूर जाणार आहे. 40+ फॉर्मॅट खेळणार आहे. वेगवान चेंडू अफिल आता गवसलेत. आता प्लम अल BW आहेत. विकेट मेल आणि अशा पद्धतीनं सिकडनं बघता आपण पॉलिंग करावी लागेल. खास करून या षटकामध्ये भूषणला आता तुम्हाला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळेल टेलिव्हिजन सीटवरती. वेगवान लेंथ आणि टप्पा अतिशय चांगला आहे भूषणकडं. आता तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. व्हेरी गुड डिसिजन फॉर द अंपायर मनोज पवार. योग्य तो निर्णय आलेला आपल्यापर्यंत. भूषण पाटील सातत्यानं ग्रामीणचं क्रिकेट सिटी क्रिकेट तो खेळतोय. मागणी त्याला बरीचशी आहे क्रिकेटमध्ये. चला थोडा वेळ कमी का उंबारली. बॅटर जोखून असणारे जाणारा त्यांनी आपण रेडी राहायचेच आहे. ज्युनियर प्रेमल माताडीच्या स्पर्धेमध्ये जरूर ते उपविजेता राहिलेले आहेत. आज एक ट्रॉफी त्याने जिंकलेली आहे. जरूर कॉन्फिडन्स असू शकतो. शेवटपर्यंत प्रेमनं प्रयत्न केला. मात्र अंतिम 60+ धावा झाल्या होत्या. आय थिंक तोही सामना मी थोडाफार एन्जॉय केला. प्रेम भोईरनं प्रयत्न शेवटपर्यंत केले. आता फायनली तो सामना जिंकता आला नव्हता. हरकत नाही. मात्र ट्रॉफी मिळालेली आहे. ते रनर्स राहिलेले आहेत. या सीझनमध्ये चांगला खेळतोय सध्या तरी कुंभारली. त्यांची 6वी ट्रॉफी आहे सीझनची. सचिन दादा भोईर अप्रतिम ते देखील खेळाडू राहिले. तर आज खेळतायत. 40+ फॉर्मॅट असेल रेग्युलरचं फॉर्मॅट असेल. फिटनेस खरं तर त्यांनी अतिशय चांगलं ठेवलेलं आहे. तर तेवढं लक्ष सोमनाथ भोईरनं दिला फिटनेसकडे तर कदाचित ते अजून 2-4 वर्ष खेळतील. तर त्यांच्याकडनं ते होणार नाही. बरेचसे फोन सुरू आहेत. मग तो उचलणं सोपं जात नाही. वेगवान फटका खेळत मिस्तामिंगे डाऊन द बॉल. तिकडे दूरवरती फिल्डर काही रन्स इकडनं मिळतील. कोपरकर पोहोचलाय. उचलून फेक करेपर्यंत 2 धावा मिळतील. मयूर पाटील सध्या ऑनलाईन आनंद घेतात. मात्र लेझी क्रिकेट बुरदुलचा आपल्याला पाहायला मिळतोय. असं क्रिकेट खेळला तर तुम्हाला जिंकता येणार नाही या मॅचमध्ये. स्वागत आहे मयूर आपले. 8 डाव आहेत धावा पुस्तकावरती. लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. बुरदुलला इकडनं 100% कमिटमेंट द्यावी लागेल. मॅचमध्ये एवढ्या धावा त्यांच्याकडे नाही आहेत. नेक्स्ट बॉल. वेगाना चेंडू वेगाना फटका. मात्र इथं बघतो आपण मिडॉनला गवसलेत. यशला परतावं लागेल मैदानाच्या बाहेरमध्ये. मॅचमध्ये थोडाफार का होणार इनफॅक्ट टाकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल बुरदुलच्या माध्यमातून. मी ती विकेट आपण रन सेकंड बघूया. झाले 8 पहिला षटकाचा आय थिंक खेळ आम्हाला बाहेर सांगतात. पहिला षटक संपलेला आहे. विकेट बघतो आपण एकूण गेलेल्या आहेत. 2 विकेट गेलेल्या आहेत आणि 8 डाव आहेत धावा पुस्तकावरती. रजनी क्रिकेट आपण पाहतोय. श्री मलंगर क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत महिजादा गायकवाड
जे संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत, नुकताच कालच ते नगरसेवक देखील झालेले आहेत, ते देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचे आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय प्रदीपजी मडवी उपाध्यक्ष आहेत मलंगर क्रिकेट संघटनेचे, त्यांचे आपण करूया वेलकम. वेलकम 11 उसाटण्याच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ चषक सगळं गाव एकत्र येत असतं आणि हा आयोजन लास्ट इयर डेमध्ये स्पर्धा संपन्न झाली आणि बघतो आपण या सीझनमध्ये आपण बघतोय नाईट क्रिकेट. हितेश पाटील जय भुईर यांच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे. 2 प्रेम आहेत. सिनियर प्रेमनं जर बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर मारले तर त्याला 5,000 आहेत. ज्युनियरला काय ठीक आहे, त्याच्यातले अर्धे त्याला देऊया पारितोषिक. जरूर अलॉसमेंट झालेली आहे. आपण या मॅचचं इक्वेशन बघूया. 8 झालेलं अजून आय थिंक 21 करायच्या असाव्या. येणार 18 बॉलमध्ये मॅचमध्ये विकेट्स घेतल्या तर बनवू शकेल मॅच. आणि बॉलिंग मागवादी बॉलर सज्ज. सुधीर पाटीलचा प्रचंड वेगाने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मॅचमध्ये इनफॅक्ट जरूर टाकतील बुर्दुलकर. मोठ्या संख्येनं बुर्दुल इकडे आलेला आहे. पूर्ण गाव त्यांचा पोहोचलेला आहे आणि त्यांचे प्रयत्न जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्ले. सुधीरचा प्रचंड वेगाने होता. शोल्डरचा खूप सुंदर तो वापर करत असतो. ट्रम्प काढे ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर जिद्दी खेळाडू आहे. मॅच घेऊन चालत असतो प्रत्येक वेळेस तो. नेक्स्ट बॉल सुधीर. आकू टप्पा जाऊदा थोडीशी गती काढली होती चेंडूमध्ये. ऑनसाईडला टर्न केला फटका. डीपमध्ये फिल्डर सेकंडचा कॉल. प्रेमचा यस नो वेट. कॉलिंग व्हेरी इम्पॉर्टंट. महत्वाचे कॉलिंग. भाग्यदारी बघतो आपण इकडनं आता बनवण्याचा प्रयत्न असेल. इकडनं जास्त काय धावा बनवायच्या नाहीयेत. मात्र रजनी क्रिकेटमध्ये प्रत्येकी धाव महत्वाचे. असे तुम्ही फॉर्मॅट डे असं असो किंवा नाईटचा असो, रन महत्वाचे. आता डे फॉर्मॅटमध्ये रन्स बनवणं थोडंसं इझी जात असतं आणि नाईट फॉर्मॅटमध्ये रन्स बनवणं तेवढं इझी नसतं. तुम्ही प्रकाश ज्योतामध्ये खेळत आहेत. विकेटवरती तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. चेंडूवरती तुमचं नियंत्रण, तुमचं लक्ष खूप गरजेचं आहे. आणि समोर वेगवान बॉलिंग होती. 16 मध्ये 20ची गरज आहे. मॅच अजूनही इक्वल पाहायला मिळते आपल्याला. बनेल मॅच. मजा आला मॅचमध्ये. सुधीर ओ द विकेटनं समोर सिनियर प्रेम. बाकफुटला जाऊन कट करत असताना ही चलाकी, ही हुशारी असणं गरजेचं आहे. सिनियर आपण का होत दाखवत असताना बाकफुटला गेले बघितले की पॉईंटचा खेळाडू कोण उपस्थित नाहीये. तो गली रिजन मध्ये आणि चेंडू पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कलात्मक चौकार. तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. सुधीर काहीतरी चर्चा करतो की एक्झिट फिल्डिंग जे आहे कदाचित एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जास्त डीप मध्ये होता म्हणून चौकार मिळाला की काय. आता पॉईंट आणलाय. वेळ निघून गेल्याच्या नंतर बघूया. 15 मध्ये 16 करायचे. 13 झालेले आहेत. सुधीरचा पुढचा चेंडू मस्त आमिंगे. जेलची शक्यता. डाऊन द बॉल तिकडे पोहोचलेला आहे. फिल्डर पोहोचलाय. अजय होता. चूक होणार नाहीये. मेल विकेट इकडे बघतो आपण. सिनियर प्रेम बाद झालेला आहे. रन्स आपण बघितल्या तर त्या आपल्याला पाहायला मिळतील धावपलकावरती. 13 धावा आहेत. 3 विकेट गेलेल्या आहेत. आमचे सोपान दादा सध्या ऑनलाईन आनंद घेत आहेत. त्यांचे आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. अजयनं पकडला जाईल. 5 झाला बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. सिनियर ऍक्शन रिप्ले स्लो मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून टेलिकास्ट. तेजस भुईर आमचे बंधू सुंदर असं टेलिकास्ट सुजल इकडे करतायत मिक्सिंग. आणि त्यांचे काही सहकारी प्रणय बेडेकर इकडे माफ करा. आता सुजलचं नाव घेतलं मात्र प्रणय इकडे मेहनत करतोय आणि लगेच त्यांनी सांगितलं की मी आहे. गरजेचं आहे. तुमच्या कामाची पोचपती तुम्हाला भेटणं गरजेचं आहे. आणि बेडेकरची देखील सुंदर इकडं मिक्सिंग सुरू आहे. चांगला तो करतोय. चांगलं काम करतोय. नवीन बॅटर साईल झाला मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता. 13 वरती 3 विकेट गेलेल्या आहेत. 14 मध्ये 16 करायचे त्या मॅचमध्ये. बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन पाहत आहेत. जरूर बुर्दुलकर देखील मोठ्या संख्येनं ऑनलाईन असतील. उंबारलीकर देखील आनंद घेत असतील. तब्बल 1200 व्ह्युअर्स आहेत. सगळ्यांचं स्वागत करूया आपण ग्रामस्थ मलिक चषकाच्या माध्यमातून. सुधीर ओ द विकेटनं लफेटला फटका. डीप मध्ये कोणी फिल्डर नाहीये. चालला मिड विकेटला. रॉकेट आहे. जाऊन लँड झाला मिड विकेट मध्ये. मॅचचा हवा करणारा हा सिक्सर. बरेचसे नवीन खेळाडू आपण पाहतो या टीम मध्ये आलेले आहेत.
त्यांना संधी मिळालेली आहे. हा देखील यंगस्टर्स खेळाडू साहिल 6 बॉलमध्ये 6 सिक्सर देखील मारलेले. अंबारली संघ जरूर मजबूत एक टीम बनवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. येणारी सीझन चांगले ते खेळतात देखील. 10ची गरज आणि इकडनं मेल विकेट फलंदाज बाद. साहिल सुंदर खेळत होता, त्याने आल्याला सिक्सर मारला होता. मॅच तर आपल्या बाजूने तर आणलेली आहे. 12 मध्ये 10 करायचे आहेत. एका बाजूने विकेट चाललेला आहे, 4थी विकेट. ॲक्शन रिप्ले प्ले डाऊन आपल्याला होताना पाहायला मला मोठी एज होती. साहिल चपळ झाले जरूर, आता चेंडू बॉडीला ब्रश झाला, फायनली जाऊन पडला, विकेटवरती धडकला आणि स्वतःवरती नाराज झालेला साहिल तो झालेला बाद. बघूया नवीन बॅटर सचिन भोईर, अजून एक सिनियर आलेला मैदानाच्या आतमध्ये. भरपूर खेळाडू आहेत, भरपूर खेळाडू उंबाने दिलेले आहेत. हितेश भोईर यांच्याकडनं पारितोषिक 3 बॉल 3 चौकार मारले तर किती आहेत? 3000 रुपये. मात्र रन्स माझे 10. हरकत नाही, असतात पैसे काय लावणारे. पारितोषिक गावावरती असलेलं प्रेम, आणि रात्री तर जास्तच प्रेम असतं जेव्हा रजनी क्रिकेट असते. मध्ये 10 करायचे आहेत. बघा सचिन भोईरचं फिटनेस किती सुंदर आहे. जिम करतात ते जरूर, त्यांचा राज काय जरूर त्यांच्यावरती फोकस केलेले. त्यांचा राज मला खूप जवळून माहिती आहे. आणि खरं तर जिद्दी खेळाडू आहे. 40+ क्रिकेट खेळतात. त्यांचा फिटनेस बघितलं तुम्ही सांगू शकत नाही किंवा बोलू शकत नाही की 40+ खेळाडू आहेत. 12 मध्ये 10 करायचे आहेत. कोपरकर प्रतीक, हा षटक महत्वाचा आहे. इकडनं या ओव्हरमध्ये 2-4 धावा खर्च केला तर लास्ट ओव्हरमध्ये मजा येईल. कोपरकरचा पहिला बॉल. ज्युनियर प्रेमसाठी बागफुला जाऊन कट करत असताना फटका चांगला आहे. तिकडे डीपमध्ये फिल्डर पोहोचला, सेकंडचा कॉल आणि वेगानं पोहोचला आहे प्रेम आणि त्याच्यासोबत सचिन भोईर. सांगतायत जय जरा शांत बसा दादा, करू दे इकडे कॉमेंटरी. एकवीस धावा झालेल्या आहेत. 11 बॉलमध्ये 8च करायचे आहेत. उंबारलेला प्रेम, कोपरकरचा चांगला चेंडू आहे. फुलरलेनचा खोदून काढला, समोर ड्राईव्ह करत जाणार, ते डावा होता. ओ थ्रो, रन्स नाही आहेत, रन्स नाही आहेत, नाराज आहेत. धावा तेवढ्या हायतच नाही. बघा सचिन भोईर अग्रेसिव्ह पण त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोच मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा मिळतील, तेवढ्या धावा नाही आहेत की इकडनं जर आपण काही धावा जास्त सेव्ह केल्या असत्या पहिल्या इनिंगमध्ये तर जमवू शकला असतं. आता पाहतो आपण इक्वेशन सोपं होत चाललेलं आहे. 6ची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत, 23 झालेले आहेत. सुधीर थोडासा नाराज आहे खेळाडूंवरती. इकडे तुम्हाला 100% कमिटमेंट द्यावी लागेल. जेव्हा जेव्हा मॅचेस क्लोज येतात तुम्हाला मेहनत करावी लागते, 100% कमिटमेंट द्यावी लागते. इकडे 1-2 विकेट्स घेतल्या किंवा काय डॉट चेंडू हाताळले मॅच आपल्याला शेवटपर्यंत कदाचित पाहायला मिळेल. कोपरकर खराब आहे चेंडू, बॅकफुटला जाऊन पंच केला, मिस टायमिंग, विकेटची शक्यता आहे. 5वी विकेट इकडनं गवसलेली आहे. नुकताच ज्या गोष्टीचा उल्लेख केला की जर विकेट घेतल्या बुर्दून तर मॅच बनवू शकेल. आणि 5वा फलंदाज बाद झालेला आहे. एका मागे एक बाठर बाद होत आहेत. मॅच ऑन आहे. बुर्दुल संघ अजूनही प्रयत्न करतो. बाकवटला गेले आणि पंच करत असताना बघतो आपण. शेवटपर्यंत प्रयत्न जरूर सुरू आहे त्या मॅच मध्ये बुर्दुल टीमचे देखील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजकुमार पाटील, नाव तर राज आहे.
वाकोडला जाऊन कट केलेला आहे, पुन्हा फटका हवेत, मिस्तामिंग चेंडू चिरतून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल, पुन्हा चूक झालेले. एवढ्या रन्स नाही आहेत बुरतुल टीमकडे आणि वारंवार चुका सुरू आहेत. या चुका महागात पडतील. महेश नाराज आहे, सुधीर नाराज आहे. नाराजगी आपल्याला स्पष्टपणे दिसते चेहऱ्यावरती. धावा फलकावरती 25. 4 ची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. गुलाबी थंडीचं प्रमाण वाढत चाललेलं. मकर संक्रांत जरूर संपलेले, तर गुलाबी थंडी संपली नाहीये. हा चेंडू कदाचित पुन्हा टाकावा लागेल. ऑप्टिकच्या जास्तच बाहेर. इट इज अ व्हाईट बॉल. रन्स कमी झाल्या बुरदुल टीमकडनं. तसंच कारण मोठा संघर्ष करावा लागला. कटकनाचा प्रयत्न, अजून एक चूक. राजकुमार, अजून एक चूक. आता काय करावं आणि काय बोलावं हा मला प्रश्नचिन्ह मोठा पडलेला आहे. पायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. बुरदुल संघ नक्की काय करतोय? लेग बाईच्या ज्या काही एक्स्ट्रा धावा दिलेल्या आहेत ना, बॅटनं कमी धावा आलेल्या आहेत तिकडं, एक्स्ट्रा धावा जास्त आलेल्या आहेत. 29 मध्ये मला तर वाटतं 5 ते 6 धावा एक्स्ट्राच गेलेल्या आहेत. स्कोरची लेवल झालेले. एका धावेची गरज. राजकुमार, सुपला, आणि सुपला थेट पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनिंग शॉट. आणि टीम योगेश प्रतिष्ठान गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल संघ जरूर या मॅच मध्ये प्रयत्न पाहायला मिळाले. उंबरली टीमला बाजी मारली. अभिनंदन उंबरली टीम. लो स्कोरची मॅच होती. आपण देऊ या मॅच. चला चेंडू आपण रिटर्न करा प्लीज. हा चला अंकुश बोंबाय आपण यायचे आज जरूर. त्याची शेवटची मॅच रेग्युलर फॉर्मॅटची होती आणि आपण जरूर त्याचा एक मेगा सन्मान करूया. या अंकुश आपण यायचे. मगाशी मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की बरेचशे वर्षांनी बुरदुल टीमला दिलेले आहेत. तब्बल 25 वर्ष खेळाडू क्रिकेट खेळलेला आहे आणि आज त्याचा हा शेवटचा सामना होता. रेग्युलर फॉर्मॅटचा आपण त्याचा सन्मान करतोय. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानाकरिता आपण यावं आणि त्यांनी नियुक्ती घेतलेली आहे रेग्युलर फॉर्मॅटमधून. चला आपण सेकंड करून इथनं मैदान सोडायचंय. या मॅच समाप्त. मॅच